इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या विक्रमी मताधिक्य म्हणजे सर्वांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नाचे यश आहे। म्हणूनच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपाच्या कमळ या चिन्हावर म्हणजे स्वबळावर लढवायच्या असल्याचे सांगतानाच इचलकरंजी महानगरपालिकेत पहिला महापौर हा भाजपाचा असेल असा ठाम विश्वास भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर व माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला। भारतीय जनता पार्टी शहर कार्यालयात आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते। यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर व माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आमदार राहुल आवाडे यांचा शाल श्रीफळ देऊन व फेटा बांधून सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर भाजपा शहर अध्यक्ष अमृत भोसले, ताराराणी पक्ष विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांचाही सत्कार करण्यात आला। यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष सुरेश हाळवणकर म्हणाले, भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण पोलिंग एजंट आत बसला। मतपेटी शील झाल्यानंतर हे आपण सगळे आणि मतमोजणीच्या केंद्रावर सुद्धा सगळे गेले होते, पण आपण सगळे शेवटपर्यंत मतमोजणीपर्यंत हजर होता आणि आपल्या या सांघिक एक शक्तीचा प्रचंड असा विजय हा इचलकरंजीमध्ये आपण निर्माण केला। त्याची दखल महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीने घेतली। देवेंद्र फडणवीसना काही भेटलो नाही, नाहीतर मला गाव तो बसा कोणी मागणेवाले पहिले आले, गाव बसायच्या अगोदर भिकारी आले म्हणणार, असं काही होऊ नये म्हणून आम्ही आमच्या पक्षात मागण्याची पद्धत नसते। पक्ष योग्य वेळी काय निर्णय करेल तो करेल आणि त्याच्यावर खिंड पण झाला। आवाडे साहेबांचं लीड होतं, त्याच्यापेक्षा बाप से बेटा सवाई म्हणतात ना, तसं राहुलचं लीड त्यापेक्षा 18,000 मतांनी आपण वाढ। लोकसभेत 40,000 होतं, त्याच्यापेक्षा सुद्धा प्रचंड लीड हे आपण सगळे एकत्रित झाल्यानंतर काय परिणाम होतो ते आपण सगळ्यांनी या ठिकाणी अनुभवले। आम्ही तुम्हाला इचलकरंजीत देतो। प्रकाश आवाडे म्हणाले, ताराराणीचा पक्ष तिथं आता विसर्जित करता येतो नाही, त्याच्या संबंधीचे कायदेशीर सगळे ते बघायला लागले, काय करायचं कसं करायचं ती प्रक्रिया सुरू आहे। पण आता आम्ही दोघं बसून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी फायनल करा म्हणजे तुम्हाला ते आणि आम्ही सांगितलं होतो, आम्ही आमचं एकदा याच ठिकाणी आम्ही दोघांनी बोललो होतो की येणाऱ्या महापालिकेला कोण कार्यकर्ता किती काम या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये करणार आहे त्याची आमच्याकडं सगळ्यांचं काय असेल ते मोजमाप असणार आणि ते फार पुढं काम करणार। तो सगळा बायोडेटा आहेच, ते मत दिलेले ही तर कागद आहेतच, पण त्याच्याशिवाय वारणा यंत्रणा त्यांची होती माझी आणि आमच्या यंत्रणा तुम्हाला माहिती आहे परफेक्ट कसं काय काय येत होतं आमच्याकडे आणि कशात दुरुस्त्या होत होते। आमदार राहुल आवाडे म्हणाले, माननीय सतीश काका ढाळ्या, त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, संतोषजी शेळके माजी उपनगराध्यक्ष कलारती साहेब, माननीय मुजावर माजी उपनगराध्यक्ष माननीय, प्रथम मी माननीय अण्णांचं आणि माननीय प्रकाश आवाडे साहेबांचं आणि माननीय हाळवणकर साहेब कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवला आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून इचलकरंजी विधानसभा निवडणूक लढवण्याची मला त्या ठिकाणी संधी दिली आणि या संधीचं सोनं करत या इचलकरंजीच्या तमाम नागरिकांनी, भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि तमाम माता भगिनी, तरुण मित्र, वडील आणि मान्यवरांनी मला मताचा आशीर्वाद मोठा त्या ठिकाणी दिल्याबद्दल मी सगळ्यांचा ऋणी आहे, सगळ्यांचा आभार व्यक्त करतो। भाजपा शहराध्यक्ष अमृत भोसले यांनी स्वागत केले। या प्रसंगी मिश्रीलाल जाजू, सतीश डाळ्या, महावीर घाट, अहमद मुजावर, बाळासाहेब कलकते, तानाजी पोवार, उदय बुगडे, अनिल डाळ्या, विकास चौगुले, शेखर शहा तसेच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार उमाकांत दाभोळे यांनी मांडले। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज।